नमस्कार. आज आपण ई-ऑफिस प्रणालीबद्दल बोलणार आहोत. विचार करा, एक पत्र तयार होण्यापासून ते पाठवण्यापर्यंतचा सगळा प्रवास आता डिजिटल झालाय. तो नेमका कसा होतो हेच आपण आज अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. तर विचार करा, एक पत्र ई-ऑफिसमध्ये कसं फिरतं, कुठून सुरू होतं आणि कुठे संपतं. चला, आपण त्याचा संपूर्ण प्रवास टप्प्याटप्प्याने पाहूया. तर ही जी सगळी प्रक्रिया आहे ना, ती मुख्यत्वे 2 भागांमध्ये विभागलेली आहे. पहिला भाग म्हणजे पत्र सहीसाठी पाठवणं आणि दुसरा म्हणजे सही झाल्यावर ते पत्र पुढे पाठवणं. हे दोन्ही भाग नीट समजले की सगळं सोपं होऊन जाईल. आता बघा, कुठलंही काम सुरू करण्याआधी त्याचा पाया पक्का असावा लागतो, बरोबर? तसंच इथे आहे. ई-ऑफिसमध्ये कोणतंही पत्र तयार करायच्या आधी त्या विषयाची एक डिजिटल फाईल तयार असणं खूप गरजेचं आहे. हीच आहे पहिली आणि सगळ्यात महत्त्वाची पायरी. ठीक आहे, तर आता आपण थेट कृतीकडे वळूया. ही डिजिटल फाईल नेमकी तयार कशी करायची, जेणेकरून भविष्यात त्या विषयावरचा सगळा पत्रव्यवहार एकाच ठिकाणी व्यवस्थित राहील. चला पाहूया. तर ह्या आहेत त्या 5 सोप्या पायऱ्या. या स्टेप्स व्यवस्थित फॉलो केल्या की काय होतं, तर मासिक अहवाल असो किंवा परवाने, त्या विषयाची सगळी पत्र एकाच ठिकाणी येतात. म्हणजे कामात गोंधळ नाही आणि वेगही वाढतो. बरं, फाईल तर तयार झाली. आता खरा प्रवास सुरू होतो तो पत्राचा. म्हणजे त्याचा मसुदा किंवा ड्राफ्ट कसा बनवायचा आणि तो आपल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे सहीसाठी कसा पाठवायचा ते आता आपण बघूया. सगळ्यात आधी ॲड ग्रीन नोटवर क्लिक करून एक छोटासा विषय टाकायचा. आता ही ग्रीन नोट म्हणजे काय, तर सोप्या भाषेत पत्रात काय आहे याची एक छोटीशी ओळख. म्हणजे आपल्या साहेबांना फाईल उघडल्या उघडल्या कळतं की विषय काय आहे. त्यांचाही वेळ वाचतो. आता इथे एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला मसुदा जोडण्यासाठी 2 पर्याय मिळतात. पहिला आणि सगळ्यात सोपा म्हणजे तुमच्याकडे तयार असलेली PDF फाईल थेट अपलोड करा. पण दुसरा एक पर्याय आहे, तो म्हणजे युनिकोडमधला मराठी मजकूर थेट एडिटरमध्ये पेस्ट करणं. म्हणजे तुम्हाला कामात थोडी अधिक फ्लेक्सिबिलिटी मिळते. मग काय, फक्त ड्राफ्टवर क्लिक करून क्रिएट न्यू ड्राफ्ट म्हणायचं, तुमची PDF फाईल अपलोड करायची, पत्राचा विषय टाकायचा आणि सेव्ह करायचं. बस, एवढं केलं की तुमचं पत्र त्या फाईलला जोडलं जातं आणि ते पुढच्या कामासाठी तयार होतं. आता आपण आलोय शेवटच्या टप्प्याकडे, म्हणजे पत्र पाठवण्याच्या. हे पत्र आता डिजिटल सहीसाठी आपल्या अधिकाऱ्यांकडे कसं जाणार ती प्रोसेस पाहूया. सगळ्यात महत्त्वाचा टप्पा आहे हा. आणि ही ई-साइन प्रक्रिया आहे ना, ती अत्यंत सुरक्षित आहे. कशी? तर ती थेट आपल्या आधार कार्डशी जोडलेली आहे. म्हणजे सही करताना आपल्या आधार लिंक्ड मोबाईल नंबरवर एक OTP येतो. तो टाकला की मगच सही होते. म्हणजे आपल्याशिवाय कोणीही ती सही करू शकत नाही. आणि बस, पत्र गेलं. इथे आपल्या कामाचा पहिला टप्पा पूर्ण झाला. आता आपलं पत्र सहीसाठी अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचलं आहे. आता फक्त ते सही होऊन परत येण्याची वाट बघायची. बरं, आता पत्राच्या प्रवासाचा दुसरा भाग सुरू होतोय. सही केलेलं पत्र जेव्हा आपल्याकडे परत येतं तेव्हा पुढे काय करायचं ते आता आपण पाहूया. हे अगदी सोपं आहे. सही झालेली फाईल तुमच्या इनबॉक्समध्ये दिसेल. फक्त त्या फाईल नंबरवर क्लिक करून ती उघडा आणि सही केलेलं पत्र बघण्यासाठी TOC मध्ये जाऊन ड्राफ्ट लिस्टवर क्लिक करा. तिथे तुम्हाला तो डिजिटल सही झालेला दस्तावेज दिसेल. चला, आता आपलं पत्र सही होऊन तयार आहे. आपण ते तपासूनही घेतलंय. आता राहिलंय फक्त शेवटचं काम, ते म्हणजे हे पत्र ज्यांच्यापर्यंत पोचवायचं आहे त्या सगळ्यांना पाठवणं. यालाच आपण डिस्पॅच म्हणतो. तर सही केलेला ड्राफ्ट उघडा आणि इनिशिएट डिस्पॅच या बटनावर क्लिक करा. उजव्या बाजूला ॲड रिसिपियंट दिसेल, त्यावर क्लिक करून SP बीड निवडा आणि मग ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्यांची नावं शोधायला सुरुवात करा. आणि इथे खूप जबरदस्त आणि वेळ वाचवणारी सोय आहे. समजा तुम्हाला सगळ्या पोलीस स्टेशन्स आणि शाखा प्रमुखांना पत्र पाठवायचं असेल तर प्रत्येकाचं नाव शोधायची गरज नाही. फक्त सर्च बारमध्ये इन्चार्ज असं टाईप करा आणि सगळ्यांना एकत्र निवडा. किती सोपं झालंय बघा काम. तर अशा प्रकारे ज्यांना ज्यांना पत्र पाठवायचं आहे त्या सगळ्यांची नावं ॲड करा. यादी पूर्ण झाल्यावर क्लोज म्हणा आणि मग सेंड/डिस्पॅच बटनावर क्लिक करा. झालं. या एका क्लिकवर तुमचं पत्र सगळ्यांपर्यंत पोहोचतं आणि तुमचं काम पूर्ण होतं. आणि शेवटी तुमच्या स्क्रीनवर एक सक्सेसचा मेसेज येतो. हा मेसेज म्हणजे एक प्रकारची पावतीच आहे की तुमचं काम यशस्वी झालंय आणि पत्र व्यवस्थित पाठवलं गेलंय. म्हणजे तुम्हाला एक खात्री मिळते. तर असा आहे हा ई-ऑफिसमधला पत्राचा प्रवास. जे काम करायला पूर्वी कित्येक तास किंवा कधीकधी दिवस लागायचे, तेच काम आता काही मिनिटात होतं. जरा विचार करा, या वेगामुळे आणि या सुविधेमुळे आपल्या कामाची क्षमता अजून कितीतरी पटीने वाढू शकते, नाही का?